तर आजची आपली रेसिपी आहे बटाटा मटारची टिक्की. सो ही मी माझ्या मुलीच्या टिफिनसाठी बनवत आहे. त्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे इथे मी घेतले 3 मध्यम आकाराचे बटाटे, थोडंसं मटार आणि गाजर. दुसरीकडे आपण पोहे स्वच्छ धुवून घेऊन त्याला रेस्ट करायला ठेवूयात. गाजर, वाटाणा आणि बटाटा आपण कुकरमधनं 2 शिट्ट्या घेऊन व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. सो इथे ते मी व्यवस्थित शिजवून घेतलेलं आहे आणि आपल्याला त्याला व्यवस्थित एका भांड्यात काढून स्मॅश करून घ्यायचं आहे. सो गरम असल्यामुळे आधी मी चम्मचने जरा फोडून घेतलेला आणि त्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित एकदम मिक्स करून घ्यायचं आहे. वाटाणा कितीही शिजवला तरी तो जरा कडक वाटतो. त्यासाठी त्याला तुम्ही एकदम एक करून असं बारीक करून घ्या किंवा एकदा तुम्ही त्याला मिक्सरमधनं फिरवून घेतलं तरी चालेल. पण मी ते वाटाणा आणि ते सगळं हातानेच मिक्स केलेलं. त्यात घालूयात आपण स्वच्छ धुवून रेस्ट करायला ठेवलेला पोहा. त्यानंतर ह्यात घालूया आपण जिरेपूड. इथं तुम्ही बारीक चिरलेली मिरचीसुद्धा घालू शकताय, पण मी मिरची स्किप केली कारण हे टिफिनसाठी बनवतोय. सो मिरचीऐवजी मी इथे घातलेली काळी मिरी पावडर थोडीशी. त्यानंतर बाइंडिंगसाठी आपण यात अर्धा वाटी रवा घालून घ्यायचा. सो अर्धा वाटी रवा घालून चवीनुसार मीठसुद्धा यात घालून घ्यायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर यात थोडी कोथिंबीर घालून आपल्याला हे एकजीव सगळं मिश्रण नीट व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे. सो यात सगळे मसाले घातल्यानंतर कोथिंबीर घालून मी हे सगळं मिक्सचर हाताने एकदम एकजीव करून त्यात थोडी हळद घातलेली आणि आपल्याला असा टाईट डो त्याचा तयार करायचा आहे. दुसरीकडे याला तुम्ही तेलातून तळून काढलं तरी चालेल, पण मी हे टिफिनसाठी त्यामुळे लेस ऑइलमध्ये बनवणार. त्यासाठी मी गॅसवर डोस्याचा तवा ठेवला आहे आणि त्यावर आता आपण हव्या त्या आकारात टिक्की बनवून आपल्याला हलक्या खरपूस सोनेरी रंगावर भाजून घ्यायची आहे. सो दोन्ही बाजूने तुम्ही इव्हनली ते भाजून घ्या आणि आपली टिक्की खायला तयार आहे. सो असं तुम्ही ही सॉससोबत मी माझ्या मुलीला सॉससोबत सर्व केलेली आहे. तुम्हाला आवडेल तसं नुसतंच खाल्लं तरी चालेल. सो अशा प्रकारे ही टिक्की आपण बनवली आहे. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे मला